ऑफ दिस बाईसाहेब आयुर्वेदिक कॉलेज आणि जानकीबाई इन्स्टिट्यूशन जवळजवळ अनेक वर्ष या संस्थेमध्ये मी काम करतोय. ह्या रणधुमाळामुळे एकच मुद्दा येतोय, आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय. आणि आमचे आमदार साहेब सांगतायत सर्व तयार आहेत, पैसे तयार आहेत, बरोबर ना, पण आम्हाला जागा मिळत नाही आहे. जागेचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित पडलेला आहे. माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी हे तुम्हाला एबीचे स्ट्रक्चर दाखवतो जे आहे, कळलं की नाही, हे आयुर्वेदिक कॉलेजचं आहे. या ठिकाणी आम्ही पूर्णपणे परमिशन नगरपालिकेची घेतलेली आहे, सीसीएमची परमिशन घेतलेली आहे, सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियाची आम्ही परमिशन घेतलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही इमारत माझी बांधून पूर्ण होत आहे. हीच इमारत तुम्ही वापरा ना पुढे आणखी स्ट्रक्चर उभा करून. तुम्हाला जायला नको, आणि बाजूला 10 फुटावर तुमचं कॉटेज हॉस्पिटल आहे. कॉटेज हॉस्पिटल आणि हे आयुर्वेदिक कॉलेज एकाच तुम्हाला प्रिमायसिस जर पाहिजे तर होऊ शकते. तुमचं सोपी गोष्ट आहे. कशाला तुम्ही जागा मिळणार, डिस्प्युटेड प्रॉपर्टी आहे, मग ते बांधण्याला आणखी संबंध 5 वर्ष आहे. हे तुम्ही आता 5 स्ट्रक्चर रेडीमेड स्ट्रक्चर आहे, आम्ही द्यायला तयार आहोत ना. तुमचा प्रश्न सुटेल. 1 वर्ष तुम्ही आता नवीन जर बांधायला जर घेतलं हॉस्पिटल तर कमीत कमी 4 ते 5 वर्ष तुम्हाला दुसरी निवडणूक येणार आहे. 5 वर्षापर्यंत परत हॉस्पिटलला जायचं का, गोव्याला जायचं का, कोल्हापूरला जायचं का, पुण्याला जायचं का, मुंबईला जायचं पेशंट नाही. तर ही सुविधा आज रेडीमेड आम्ही तयार आमचे इन्स्टिट्यूशन द्यायला तुम्हाला तयार आहे. मी सर्वांची परमिशन देऊ तुम्हाला सांगतो. ऍश्युअर यू काय जे अग्रीमेंट असेल काय असेल ते आपण बघू शकतो का. हे ट्रस्ट आहे. हा ट्रस्ट जो आहे तो प्रायव्हेट ट्रस्ट नाही आहे, जिथे पब्लिक ट्रस्ट आहे. रजिस्टरचा बॉम्बे पब्लिक ट्रस्ट हा जनतेच्या फायद्यासाठी आम्ही या ठिकाणी आहे ना. आणि मेन स्कीम काय आहे म्हणजे आरोग्य, बरोबर ना. आमचं हॉस्पिटल आहे, 50,000 या ठिकाणी हॉस्पिटल आमचे ऑपरेशन झालेले आहेत. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. उगा त्या दुसऱ्याच्या जागेसाठी जाणार, तो परमिशन देणार, परमिशन शिवाय तुमचं राहिलेलं आहे, मग तुम्ही वचन नाही देणार. स्टॉप इट, एव्हरीथिंग इज रेडी. राजकारण बाजूला ठेवूया आपण. कळलं. मी जरी काँग्रेस पक्षाचा असलो तरी आघाडीचा जरी असलो तरी बाजूला ठेवूया ना. हे नाटक असतं परत निवडणुकीवरती असतो. शेवटी जेव्हा पेशंट जेव्हा येतो, कळलं की नाही, तो कसा आहे ना, हा आघाडीचा पेशंट आहे, तो युतीचा प्रश्न असतो का. आम्ही शेवटी हॉस्पिटल द्यावंच लागणार कोणाला तरी. कशाला जायचं गोव्याला, कशाला जायचं पुण्याला, कशाला जायचं कोल्हापूरला. या ठिकाणी आपण सर्व व्यवस्था करू शकतो. हा रेडीमेड माझ्याकडे स्ट्रक्चर आहे, थोडं उभारावं लागलं आहे. ठीक आहे.